नमस्कार, मी मंगल। वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे बनवते आहे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती जी गुणाने थंड आणि पित्तनाशक आहे। बनवायला तर सोपी आहे, चवीला सुद्धा भन्नाट लागते। अशी आहे ती आंबट चुक्याची भाजी। आणि ती भाजी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तूर डाळ 1-2 तास भिजवून घेतलेली आहे, ज्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला एक शिटी काढून घ्यायची। ही डाळ पूर्णपणे शिजवायची नाही। त्यानंतर मी इथे घेतलेली आहे चुक्याची भाजी, शेपूची भाजी आणि पालकाची भाजी, ज्या माझ्या हाऊस गार्डन मध्ये खूप छान आलेली आहे। एकदम फ्रेश अशी ताजी मी ही भाजी तोडून आणली, धुवून घेतली, त्यानंतर निवडून अशी बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे। चुक्याची भाजी तर खूप छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त फ्रेश अशी ही चुक्याची भाजी निवडून बारीक बारीक ती सुद्धा मी इथे कापून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता डाळ सुद्धा इथे छान अर्धवट शिजली गेलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीची ही डाळ शिजवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कापून ठेवलेली शेपू, पालक आणि चुक्याची भाजी घालून झाकण ठेवून ह्याला आपल्याला शिजवून घ्यायचे। भाजी घातल्यानंतर झाकण लावू नका, नाहीतर भाजीचा रंग बदलतो। त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये लसूण घालायचा भरपूर, त्यानंतर हिरवी मिरची, शेंगदाणे, थोडंसं जिरं आणि थोडंसं हळद घालून याचं आपल्याला जाडसर वाटण वाटून घ्यायचे। साधारण अशा पद्धतीचं हे जाडसर आपल्याला वाटण इथे वाटायचं आहे। आता इथे भाजी सुद्धा छान शिजल्या गेलेली आहे मस्त। आता शेपू आणि पालक घातल्याने काय होतं की पालकाने आंबटपणा कमी होतो चुक्याच्या भाजीचा, आणि शेपूच्या भाजीनं मस्त फ्लेवर येतो। त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायचं, वाटलेलं वाटण घालून मस्त कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं। छान परतल्या गेलं की शिजलेली डाळ भाजी जी आहे ती त्यामध्ये घालायची आणि त्याच कुकरमध्ये 1 चमचा बेसन घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गोळे राहिले नाही पाहिजे। तयार बेसनाचं मिश्रण भाजीमध्ये घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून छान एक उकळी काढून घ्यायची। भाजी उकळते आहे तोपर्यंत आपण इथे घेऊया 1-2 लाल मिरच्या घ्यायच्या, ज्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये तोडून घ्यायच्या। अख्ख्या लसणाच्या पाकळ्या फक्त अशा नॉर्मली आपल्याला ठेचून घ्यायचे आहे। त्यानंतर तडका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरं घालायचं, लसूण घालायचा, लाल मिरची सुद्धा घालून घ्यायची, थोडासा हिंग घालायचा। तडका छान तडकल्या गेला की तडका हा वरून भाजीवर घालायचा, मस्त सुगंध येतोय। त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं। तर इथे आता आपली आंबट चुक्याची चटकदार अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा शेपू आणि पालक एकत्र करून आंबट चुक्याची भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। त्यानंतर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते, म्हणून आता आपण इथे एक छोटीशी ज्वारीची भाकरी करूया। त्यासाठी मी इथे काय केले, ज्वारीचं पीठ घेतलं, थोडं पाणी घालून आपल्याला जसं मळता येईल हाताने, जशी भाकरीसाठी लागतं तसं पीठ मळून घ्यायचं। त्यानंतर गोलगोल अशी भाकरी थापायची। त्यानंतर थोडंसं वरून असं पाणी लावून ही भाकरी आपल्याला खरपूस होईपर्यंत उलटपालट करून मस्त छान शेकून घ्यायची। अशा पद्धतीने छान भाजल्या जाते। अशी हलकी फुलकी भाकरी आपली कुरकुरीत तयार झाली की मस्त इथे आंबट चुक्याची भाजी आणि भाकरी एकच नंबर कॉम्बिनेशन। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। मी बनवलेली ही आंबट चुक्याची भाजी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।